नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज ना व्हेज पुलाव आणि चिकन चिल्ली बनवत आहे। त्याच्यासाठी गरम मसाले टाकलेत फोडणीला, 4 कांदे टाकलेत, अद्रक लसूण टाकलंय आणि परतून घ्यायचं आहे। माझ्या मुलीने बनवलंय आणि गाजर टाकायचं आहे। फक्त व्हेज पुलावमध्ये मटर पुलाव समजा मटर पुलाव टाकलं। गाजर टमाटे टाकून परतून घ्यायचं, हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा, आता टाकायचा आहे गरम मसाला, हळद टाकायची आहे, थोडीशी धनेपूड टाकायची आहे। धनेपूड टाकून मसाला टाकून परतून घ्यायचं आहे आणि तांदूळ भिजत ठेवले होते 20 मिनिटासाठी, 20 ते 15 मिनिटासाठी भिजून झालेले आहेत आणि ते तांदूळ पण टाकून ना परतून घ्यायचे आहेत। तांदूळ आणि मटार टाकून परतून घ्यायचं आहे छान असं। त्याच्यानंतर आता मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। बाजूला पाणी ठेवलं आहे, गरम पाणीच वापरायचं आहे याच्यासाठी। 2 वाट्या तांदूळ आहे त्याच्यासाठी 3 वाट्या पाणी टाकलं आहे, गरम पाणी। आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण कोथिंबीर टाकून आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, फक्त 1 शिटी काढायची आहे। झाला पुलाव तयार, मटर पुलाव। आणि आता चला चिकनची तयारी करून घेऊया। चिकन जे आहे ना विनेगर लावून ठेवून दिलं होतं, आता व्यवस्थित धुवून घेतलं। आता लिंबू टाकायचं आहे चिकनमध्ये, मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। त्याच्यानंतर हिरवं वाटण टाकायचं। हिरव्या वाटणमध्ये 1-2 मिरची आहे आणि लसूण अद्रक आहे, कोथिंबीर आहे। आणि आता थोडासा कलर टाकला आहे, मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि कॉर्नफ्लॉवर आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे। कॉर्नफ्लॉवर मैदा टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हाताने चमच्याने काय जमत नाही म्हणून हाताने केलं आहे। आणि आता कढई ठेवली बाजूला, आपल्याला 1-1 पीस टाकून आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मस्त कुरकुरीत झालं आहे, छान झालेलं आहे। तर सगळे तळून घेऊया। कढईला लागत नाही काय नाही, मस्तपैकी झालेले आहेत। अगर काश्मीरी मिरची असली तुमच्याकडं तर कलर टाकायची गरज नाही आहे। चला फ्राय करून झालेले सगळं काढून घेऊया आता। प्लीज अगर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा आणि कमेंट करून सांगत जा। तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये, तेल काय आपल्याला वापरायचं नाही आहे, अद्रक आणि लसूण बारीक कापून टाकलेलं आहे। तर 1 मिरची टाकली आहे आणि कांदे मोठे मोठे कापून, कांदे आणि शिमला मिरची हे पण परतून घ्यायचं, आपल्याला शिजवायचं नाही आहे। आणि थोडंसं मीठ पण टाकून द्यायचं आहे। थोडासा सॉस टाकायचा, चिली सॉस, रेड सॉस टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। ही शेजवान चटणी आहे, 2 चमचे शेजवान चटणी मग टाकले। तर कॉर्नफ्लॉवर जे आहे काढून घेतलेलं ते पण टाकून द्यायचं आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला चिकन टाकून द्यायचं आहे। चिकन टाकून आपल्याला मस्तपैकी खालवर करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित, सगळं चिकनला लागायला पाहिजे। थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं, हे बघा झालं तयार आहे बघा मटर पुलाव आणि चिकन चिल्ली। व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा। चला सांगा बरोबर, बाय बाय।